शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, 18 ऑगस्ट पासून अंदाज बघणार आहोत मित्रांनो. 18, 19 आणि 20 ऑगस्टला या 3 दिवसामध्ये पावसाची शक्यता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वर्तवली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, वातावरणामध्ये अजून कुठलाही बदल झालेला या ठिकाणी दिसत नाही, परंतु आपण 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये पाऊस कोणकोणत्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, वाऱ्याची दिशा कोणत्या भागात असणार आहेत आणि मध्यम ते हलका मुसळधार पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 18 ऑगस्टपासून 18 ऑगस्टला सकाळी सकाळी जर बघितलं तर किनारपट्टीपासून आपल्याला हळूहळू कमी दाबाचे क्षेत्र बघायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पावसाची स्थिती आपल्याला कशी असणार आहेत या 3 दिवसाचा अंदाज आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, सध्या आपल्याकडे पावसाची स्थिती काय आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, आता सध्या पावसाची स्थिती जर बघितली तर आपण अरबी समुद्राकडून जर बघितलं तर आपल्याला वारे वाहताना बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागराच्या या दिशेने. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वातावरणामध्ये अचानक बदल आपल्याला बघायला मिळत आहे. 18 तारखेपासून सकाळी सकाळी जर अंदाज बघितला तर आपल्याला किनारपट्टीपासून तर नाशिकपर्यंत रिमझिम पावसाची शक्यता सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला मुंबई, वसई, विरार, बोईसर, मुंबई, नवी मुंबई, अकोले या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर पेन, लोणावळा, लवासा, मुरुड, जिंजरा, महाड, महाबळेश्वर, दापोली या ठिकाणी महाबळेश्वर संपूर्ण भागात रिमझिम पाऊस आपल्याला सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे अमरावती, अकोला आहे, नागपूरचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला सकाळी सकाळी पाऊस बघायला मिळत आहे, तोही रिमझिम असणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी वारूड, काटोल आहे, अरबी, अंचलपूर आहे, अमरावतीचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर आता दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी होईल. तर तो बदल म्हणजे आपल्याला जे पावसाची शक्यता आहे तर ती या ठिकाणी आहे अमरावतीच्या काही भागात आहे, करंजलाड, अकोला, अरबी आणि अंचलपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच नाशिकच्या काही भागात जर बघितलं तर नाशिक सिटीमध्ये पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच दिंडोरीच्या काही भागात सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळेल. निफाड, कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी अधूनमधून पाऊस बघायला मिळणार आहे. रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तसेच सिन्नरच्याही काही भागात आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. संगमनेर, लोणी आणि श्रीरामपूरच्या काही भागात जर बघितलं तर रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून वर्तवली जाणार आहे. त्याचबरोबर आणखी भागात जर बघितलं तर घोटी, राहुरी, शहापूर या ठिकाणी थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जुन्नरच्या काही भागात सुद्धा मंचरमध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला अधूनमधून हलका पाऊस बघायला मिळू शकतो. तसंच अहिल्यानगरच्या काही भागात जर बघितलं तर तिथे सुद्धा अधूनमधून आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळत आहे. त्यामध्ये राहुरी, गोडेगाव, पाथर्डी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ढवळपुरीच्या काही भागात सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पूर्ण किनारपट्टीला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी 18 ऑगस्ट वातावरण बघत आहात. 18 ऑगस्टला संध्याकाळनंतर जर बघितलं तर मित्रांनो, थोडासा बदल आपल्याला आणखी बघायला मिळेल. अंबेजोगाई, कळमच्या काही भागात तसेच पार्लेच्या काही भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. वाढवानी, बीडमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, अहमदपूर तसेच पळम, गंगाखेड, पूर्णा या ठिकाणी कंधारपर्यंत, मुखेड, देगलोर इथे आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. दुपारनंतर हा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे दौंड, बारामती, पुण्याच्या काही भागात, कर्जत, करमाळा, अहिल्यानगरच्या काही भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर पूर्णपणे नाशिकपासून तर सिंधुदुर्गापर्यंत किनारपट्टीला रिमझिम पाऊस सुरूच असणार आहे. आपण या ठिकाणी 18 तारखेला आणखी रात्रीच्या वातावरणामध्ये काय बदल होतो तर बघूया. तर रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला फक्त किनारपट्टीला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर 19 ऑगस्टचं वातावरण आपण या ठिकाणी बघणार आहोत. 19 ऑगस्टला सकाळी सकाळी सेम परिस्थिती आहे. नाशिकपासून तर सिंधुदुर्गापर्यंत किनारपट्टीला आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. आणखी वातावरणामध्ये बदल आहे. तर जालनामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस अधूनमधून बघायला मिळणार आहे. वाशिम, पुसद, हिंगोली इथे सुद्धा एकदम बारीक बारीक रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे अमरावती, अरबी, वर्धा, हिंगणघाट, पंढरकवाडा, अलिलाबाद इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मोठा बदल या ठिकाणी आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, बार्शी, धाराशिव, लातूर या ठिकाणी सुद्धा रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तोही आपल्याला अधूनमधून पाऊस रिमझिम बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सातारामध्ये, कोल्हापूरमध्ये, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून बघायला मिळत आहे. त्यानंतर आता दुपारनंतर बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे.
तर तो बदल म्हणजे किनारपट्टीला आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळणारच आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, तसेच जळगाव आहे, मालेगाव आहे, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, लातूर, इकडे परभणी, नांदेड, बीड, धाराशिव इथे आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून बघायला पुन्हा एकदा दुपारनंतर बघायला मिळेल. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. थोडासा बदल झाल्यामुळे आपल्याला त्याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे. आता 20 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर सेम परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नाशिक, नंदुरबारपासून तर सिंधुदुर्गापर्यंत आपल्याला रिमझिम पाऊस सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. तर अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणखी मोठा बदल म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच बीड आहे, वाशिम, अकोला, इकडे परभणी, नांदेड इथे आपल्याला पाऊस आहे. तर धाराशिव आणि लातूर, उदगीर, अहिल्यानगर इकडे सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून वर्तवली जाणार आहे. सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागात रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आणि 20 तारखेला संध्याकाळी काय बदल आहे तेही आपण बघणार आहोत. तसंच मित्रांनो, नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची आहे. तर त्यामध्ये फक्त आपल्याला नाशिक सिटीचा काही भाग असणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघू शकतो त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा जो मध्य भाग असेल, घोटी ते नाशिक हा जो मध्य भाग असेल, जव्हार, मोखाडा येथे पण आपल्याला पावसाची शक्यता मध्यम आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पाऊस आहे. तसंच सिन्नरच्या काही भागात आपलं घोटी ते सिन्नर हा भाग जो असणार आहे तिथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर इकडे अकोला संगमनेरपर्यंत, तर मुंबईपासून तर अकोला संगमनेरपर्यंत पावसाची शक्यता, रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. अधूनमधून जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच जळगावच्या काही भागात जर बघितलं तर तिथे सुद्धा अधूनमधून पावसाला जोर वाढू शकतो. पाऊस रिमझिमच असणार आहे, परंतु थोडासा पाऊस जोर वाढण्याची शक्यता 20 ऑगस्टला वर्तवली जाऊ शकते. त्यानंतर पुण्याच्या काही भागात जर बघितलं तर पुण्यामध्ये आपल्याला काही भागांमध्ये पिंपरी चिंचवड, पुणे आहे, लवासा आहे, लोणावळाचा काही भाग या ठिकाणी आहे, खेड, चाकण, मंचर या ठिकाणी जर बघितलं, जुन्नर आहे, इथं आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो 20 तारखेला. 20 तारखेला दुपारनंतर बदल आपल्याला काय आहे तो या ठिकाणी बघूया. त्यानंतर रिमझिम पाऊस किनारपट्टीला आपल्याला बघायला मिळणारच आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर संध्याकाळी जो बदल होणार आहे तर त्या बदलामध्ये आपल्याला गडचिरोलीमध्ये, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर त्यामध्ये आपल्याला नागपूर भागामध्ये नागपूर, उमरेड, महुदा, भंडारा, साकोली, देवरी या ठिकाणी, तुमसर, चिरोळा, गोंदिया, रामटेक, सावनेरे इथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे 20 तारखेला संध्याकाळी. तसंच चिमूर आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो आरमोरीचा काही भाग आहे, गडचिरोली आहे, उमरेड आहे, इथे आपल्याला पावसाची शक्यता अधूनमधून बघायला मिळणार आहे. गडचिरोलीच्याही काही भागात आपल्याला ही पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. पूर्णपणे मित्रांनो या 3 दिवसामध्ये आपण वातावरण बघितलेलं आहे. आणि संध्याकाळी जर बघितलं तर संध्याकाळी पावसाची शक्यता थोडी कमजोर झालेली बघायला मिळणार आहे. आता 20, 21, 22, 23 तारखेचा पुढील जो अंदाज आहे तो आपण पुढील अपडेटमध्ये बघणारच आहोत. मित्रांनो, आता थोडासा बदल होऊ शकतो आणि आपल्याला पाऊस वाढण्याची शक्यता पण आहे, परंतु अरबी समुद्राकडून जे कोरडे वारे वाहत आहेत त्यामुळे शक्यता खूप कमी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जो पाऊस आहे तो पणही खूप आपल्याला कमजोर बघायला मिळत आहे. त्या वाऱ्यामुळे पूर्ण जो अंदाज आहे तो पूर्ण अंदाज म्हणजे आपल्याला जो पाऊस आहे तो पूर्णपणे कमजोर झालेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर हे जे वातावरण आहे सर्व पॅसिफिक महासागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र या ठिकाणावरून हे जे वातावरण आहे याचा अंदाज घेऊनच हा अंदाज आपल्याला सांगितला जात आहे. आता पॅसिफिक महासागरामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला चक्राकार परिस्थिती सुरू आहे, त्यामुळे आपल्याला जो पाऊस आहे तो कमजोर झालेला बघायला मिळत आहे. पुढील अपडेटमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. धन्यवाद.